जय महाराष्ट्र मित्रांनो, आज गावाकडे आलोय बघा. सुट्टी होती, म्हटलं चला गावाकडे काहीतरी मजा करू म्हटलं. तर मग आज प्लॅन बनवलाय घरच्या आहे ना की आज पार्टी करायची आहे. तर मग ह्यो आपल्याकडे देईल बा हांडा. घरचे जायले वावरात पहिले. मित्रांनो हे माहिती आहे की तुम्हाला काय आहे, या प्लॉटला आले पा लोकीचा भोपळे म्हणतो ना आपण, ते पा ह्यो प्लॉट आहे पा आपल्या मित्राच्या वावरात आहे प्लॉट. या रोडनं चालू माझातून असं पायवाट आहे, त्या पायवाटीने जावं लागतं पा. या पाय वाटत पा मधातच हरभऱ्याचे झाड आहे. या साऱ्या आम्ही न परेशान झालो पा. या लयच आंब लागते पा मधात चालल्यामुळं. पायाला जरी कुठं जखम गिकम लागेल असेल माणूस थै थै उड्या सांगतं पा. ऊन तर जाम आहे बा, उन्हाची काही सवय नाही आपल्याला, पण काय करावं यावं लागतंय. पण घरची मजा वेगळीच राहते बा. इकडं चालू आहे शेजारची मक्का पाडणं. हे बाई ही मक्काचे कंच पोचलोय आपल्या फायनली आपल्या वावरात. हे आपलं वावर, ही मक्का लावले. इथं पहिली होती पा पळाटी उपटून आता इथं मक्का लावली पा. लय थकलोय, ऊन तर जाम होतं आणि थकलो पण लय भयानक. सारं कठीण आयुष्य शेतकऱ्याचं आहे. हे बाई आमचे आई न आमचे बंधू दोघे जण आज पोंगळ्यात औषध टाकू राहिले. असंही भरावं लागतं औषध. अरे चाल रे. हो पाय थकून बसला पा. जस का लय काम झालं का 1 तास घेतलं आणि लगेच बसला. माझे रोडग्याचा प्लॅन हे असं बनावं लागतं मातीमध्ये बघा. हे बनावं लागतं असं. सादरे टाकू राहिले, याच्यावर रोडगी भाजावं लागते. हे गवऱ्या ही असं टाकू राहिले, असं पांगून टाकावं लागतं. त्यात मग रोडगी टाकावं लागते. गावठी फ्रीज आणि आज रोडग्याचा प्लॅन चालू आहे, त्यामुळे हे रोडग्याचं पीठ टाकलंय. त्यात ओवा आणि तीळ टाकावं लागते पहा मित्रांनो. असं भिजवावं लागतं मस्त टाकाटकमध्ये. मस्त मिक्सर टाकावं लागतं. जाळ पेटवणं चालू आहे. त्यात बघा गवऱ्या टाकल्या आणि त्याच्यावर जाळ. आणि आमचे बाप्पू तिकडं शिपू राहिले पा. हे पा मित्रांनो, आज पण आईनं मस्त धपाटे केले गावाकडचे. धपाटे खायचे आईच्या हातची धपाटे खायला लई मजा येते. शहरात हेच मिस होतं सर्वात महत्वाचं. खायचं का? चाल ना. हेच काहीतरी पाहिजे होतं खायला. कंस आणले आईनं माझ्यासाठी. आईचं प्रेमच वेगळं राहतं पा मित्रांनो. हा ना. आणि हरभरे चोरून हरभरे आणले. कोणाच तरी चोरून आणले. हे आमचे बाप्पू आले शिपून. अशा प्रकारे रोडगी बनावं लागते. असं पोळी करायला लागते. पोळी सारखं घेतलं की अशा रोडग्याला टॅप द्यायची आणि मग या पा असे गोळा करायचा तयार. पुरण घातल्याने जाड वाढ रोडगा झाला. रोडगा हे बाई याला म्हणते रोडगे. आपल्या महाराष्ट्रीयन रोडगे, राजस्थान मध्ये म्हणते त्याला बाटी. घेतलं का? आणि असं चालले आता रोडगे तो बनाने के भाई चलो. आमचा गणाले कामाचा आहे. हे असे रोडगे टाकावं लागते. आरावरच रोडगे भाजले गेले पाहिजे तेव्हा ते टकाटक होते पा. हे बघा असं ठेवावं लागतं रोडगे. हे बघा हा मोसम गावाकडचा. हे आपलं शेत, त्याती मक्का, हे बाकी शेत आजूबाजूचे. असा मोसम कुठंच येत नाही बा. गावाकडची फील्डच अलग आहे. रोडगी बनवून चालू आहे. या साईडला रोडगी भाजणं चालू आहे. लय भारी रोडगी भाजल्या ते पा. रोडग्याची परंपरा लय जुनी आहे. गावाकडं नेहमी चालू राहते रोडगे बनवणं. जेवढे छान भाजले तेवढे छान लागते ते. वन साईड भाजू राहिले पण आता मस्त. जेवढा आहार जास्त तेवढ्या लवकर भाजल्या ते पा रोडगे. अजून पण जाळ चालू आहे हळूहळू थोडा थोडा. ज्या साईडला आहार आहे त्या साईडला टाकेले रोडगे.
आपले वडील खालीवर करू राहिले. मध्ये रोडगे टाकायची सारी हाल चालू आहे. हे पहा, अशा प्रकारे रोडगे टाकायचे मित्रांनो. हे असे रोडगे टाकायचे हळवार. आहार तर लय भयानक लागू राहिला आणि एक तर ऊन त्यातल्या त्यात आहार सारे हाल चालू आहे. आणि रोडगे झाले की त्याला पलटी मारायची. असे जी साईड झाली ती पलटी मारायची. या ना असे लाल नाही झाले. हे आमचा गण्या कार्टून. जेणेकरून जे आतले जे कच्च्या कुच्चे राहिले का ते भाजलं जाईल. त्यासाठी हे वरून आहार टाकावा लागतो, मग ते आतून भाजलं जातं. आहार टाकल्यानंतर त्याच्यावर मस्त माती टाकायची. पहा, माती टाकली, माती गरम होऊन आतला भाग पूर्ण भाजला जातो. पहा, रोडगे तयार झाले. हे पाय काढणं चालू आहे आता रोडगे. त्याच्यात काकून चालू केलं खाणं. इकडं एक गाण्यात भिड आहे. मस्त टाकाटाकमध्ये वाफा निघून राहिलं. त्यात तूप टाकायचं मस्त देशी स्टाईल मध्ये. देशी तूप म्हशीचं. पंगत तयार झाली आता. बापूला काम केलं त्यामुळे लय भूक लागली बापूला. रोडगे चुरायचे आणि मग त्यात वरून तूप घेतलं, वरण टाकलं की मस्त गावठी स्टाईल आपली. एकदम भारी झालेलं आहे बघा.